स्वागतम सुस्वागतम श्री रंगदेवता श्री ग्रामदेवता आणि बसलेला माझ्या सर्व कला प्रेमीला तुला प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून श्री वागताई नाट्यमंडळ मंडळ स्टाईल मांडवडी सहर्ष सादर करीत आहोत सहर्ष सविनय सादर करत आहोत श्री वागताई नवतरुण मित्र मंडळ निर्मित आणि श्री काशीनाथ महादेवांच्या लेखनातून साकारलेलं एक काल्पनिक समायुक्त स्पर्शाचं नाट्य महाकाळीचा बळी महाकाळीचा बळी निर्माते श्री वागताई नवतरुण मित्र मंडळ लेखक श्री काशीनाथ महादेव पार्श्वगायक संजय शिकवण मृदुंग चंद्रकांत बनगरे सर सुरेश पेंढारी ढोलकी रवींद्र बनगरे सर यश मेस्त्री आणि संपूर्ण सहकारी लाईट प्रथमेश कोटकर केशव संगीत रोहित पेंढारी पडदा सुरेश देवळे वेशभूषा रंगभूषा अर्जुन कळंबटे साऊंड सर्व्हिस अष्टनायक साऊंड सर्व्हिस पेंढारी बंधू आणि या नाट्यामध्ये काम करणारे कलावंत राजा हरिश्चंद्र सुनील शिकवण सेनापती सुनील माई प्रधानजी विजय माई माधवी विश्वजित नावडे राजकुमार युवराज जय कोटकर अंजली मन्नार गुराव शिपाई समाजी अमल पंचाळ शिपाई भीमाजी निखिल माई तलवारीच्या पातीला हमेशा रक्ताची तलक असते तलवारीच्या पातीला हमेशा रक्ताची तलक असते काशीनाथ महादेवांच्या लेखनातून साकारलेलं एक काल्पनिक स्पर्शाचं नाट्य महाकाळीचा बळी महाकाळीचा बळी महाकाळीचा बळी धन्यवाद रसिको दरबार घालायची वेळ झाली तरी या समाजी कायला दिसत नाही. अरे ए समाजी अरे ए समाजी अरे ए समाजी आता काय झाला कशा वाटतोय अरे एवढा उशीर का केला तू? धावत आलो बघ धावत आलास तरी एवढा उशीर झाला काय झालं तरी काय नाही सांगायच पाहिजे मग सांगा. अरे दरबार यात म्हटलं बायको सांगितलं 5 वाजता उठव बायकोला सांगितलं सकाळी 5 वाजता उठव. काय झालं माहिती काय काय झालं? अरे मी स्वतः पण उठल्या नाही आणि बायको पण उठवला नाही. तू स्वतः पण उठला नाही हा. आणि बायको पण उठवला नाही. हा. तू काय उपाशी झाला असशील पोट भरून खावलोय पोट भरून खावणार होय तेवढं खाल्लंस तरी कुठं रे सांगायच पाहिजे. अरे असं चालत होतो हा. समोर एक घर दिसलं समोर एक घर दिसलं घराचा दरवाजा उघडा दिसला घराचा दरवाजा उघडा उघडा दिसला. तसाच आशील असाच आज शिरलास होय. अरे दरवाजा ठोकवायची पद्धत आहे की नाही? पोटा लागेल हो कसा दरवाजा ठोकतोय हा. तसाच आज शिरलास हा समोर ती उभी होती कोण रे ती? अरे तीच ती कोणती? अरे तुझी बायको त्या बायकोला माझीच बायको भेटली अरे तुझ्या घरात तुझी बायको भेटणार मग कोण भेटणार आणि माझ्या बायकोला ती काय म्हणतोस रे? ती वहिनी रे वहिनी ही वहिनी काय? हा. असू द्या ती वहिनी. मग तू माझ्या बायकोकडे गेलास माझ्या बायकोकडे जेव्हा बेवण मागितलं असशील मग आमच्या घरात कायच नव्हतं कायच नव्हतं असं. अरे वहिनी सांगितलं हा. वहिनी असं नसं आधी पहिलं वाढा वहिनी
असल नसल तर पहिलं द्या होय. पण तेच सांगतोय माझ्या बायकोन तुला काय येत नसेल अरे वहिनी काय म्हणा माहिती काय वही भाऊ तू असं नसल ना कशाला त्यात तेवढी वाढूनच देते पाठ चमचमीत वाढून वाढून देते देते. होय. तुला चमचमीत आणि मला रोज शिलन ना तुला चमचमीत तेवढं दिलं तरी काय ए, नाही हा. एवढा तो बोलून जिरा राईस आणि वरती मलाई मार्के एवढा टोप भरून हा, जिरा राईस आणि वरती चौपन वरती मलाही मारते मारते. मला कधी साधा भात ना दिला काय दिला? तुला जिरा राईस बरं? आता फोडणी अजून काय दिला रे अरे एवढा पापडा कुरकुरीत आणि खमंग एवढा मोठा फाफडा हा. तो पण खमंग आणि कुरकुरीत मला कधी साधा पापड नाही दिला पापड नाही दिला तुझा फाफडा हा? नक्की माझ्याच घरात गेला ना माझा विश्वास नाही. तर मला तुझ्या विश्वास आहे माझ्या बायकोवर विश्वास आहे आणि एवढे 10 वर्ष माझ्या नोकरीकडून माझा विश्वास नाही मला तुझ्या विश्वास नाही काय रे? रे. एवढे 10 वर्ष करतोस का मग तू माझ्यावर? आता सगळा म्हणतोय काय म्हणतो? तास थांब फोन लावून विचार जाऊ ना मग. अरे ये हा? मोबाईल घेतला खरा काय रे? पण बटन कुठं आहे? ए, मग अरे बायकाला जमाना गेला आता नुसतं घासून बसून घासून घुसून होय. तरी म्हणतो मोबाईलची बटन गेली कुठं मोबाईल का? मोबाईल आहे मोबाईलची आहे. हे हा. बायकोला नंबर लावतोय मध्ये टीटी करायची बायका नंबर पाठायचा आधी बायकोचा नंबर पाठवायचा होय मग मोठ्या मध्ये सांगू टीटी नको, करायची हा मोठ्या सांगू नको हा, माझा ते नंबर. बघतो मी ठीक आहे हे नंबर मोठ्या सांगू नको नाही 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 कुठं राहिलं? नाही नाही इंग्लिश येतं ना नाही माझी शांती हा जाऊ दे डबल फोन डबल फोन आणि एकावर 4 हा कुठला नंबर पाठ करायचा पाठ आणि येतो नंबर बायकोला. हे बायकोला फोन लागतोय मध्ये टिटरी करू नको हॅलो हॅलो बेटा पार्थ कोण पाच बेटा पार्थ बेटा पाच मागे हाँ, बोल पार्थ बेटा पार्थ डॅड बोल रहा हूँ डॅड इंग्लिश डॅड डॅड कोण अरे फादर फादर काय चादर कोणा चादर गपरे चादर नव्हे फादर 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 कोण अरे तुझ्या आईशीचा गो बोलतोय त्याला मम्मी को बोलाव इंग्लिश झालं आता हिंदीवर आलं. ए आता माझी बायको येते तिकडे नव्हे इथे लंडन येते लँडर येते काय मावड्या? काय येते तिकडे बायको आली की माझी टिटरी करू नको अजिबात नाही. हा गप बघ हॅलो हॅलो डार्लिंग Darling, हाऊ आर यू I'm fine. आय एम फाईन 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 युअर प्रॉब्लेम बायकोला हा नो नो तुझी बाय कुणाची माझ्या बायला कोण म्हणतो तू? माझी आई आहे, दुसरी म्हशी. हाँ वो तुझी या तुम हाँ वो मैं क्या कह रहा था वो दोपहर को जो भाव आए थे ना उनका तुमने जेवने के लिए क्या दिया अर्ध इंग्लिश अर्ध मराठी पण झालं त्याच्यात. हिंदी मराठी इंग्लिश तू काय दिला सांग हे जरा तो बोलून जिरा राईस आणि वरती मलाई मार्के सांग तुम्हाला मार के हाँ वो तुमने उनको जीरा राइस कहाँ से दिया मुझे कभी सादा बात नहीं दिया तो हाँ 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 अरे का झालं झालं का असाला 7 दिवसाचा शिरा भात त्याला खायला दिला अरे बाबा तुला समजतं की नाही हाताला विचार तरी करत जा 7 दिवसाचा शिरा भात तो भात तो पण वरती मलाही मारके ती काय माहितीये वरती बुरशी आलेली ती म्हणते मलाही मारके समजतं की नाही खाता विचार अजून काय दिलं अरे पापडा कुरकुरीत अरे खमंग सांगते खमंग आणि किरकिरी हाँ वो तुमने उनको फाफड़ा कहाँ से दिया मुझे कभी सादा पापड़ नहीं दिया तो हाँ हाँ अरे आता काय केलं 4 दिवसाची शिरी भाकरी त्याला खायला दिली अरे वा काहीतरी विचार करून खायचं 4 दिवसाची शिरी भाकरी ती पण मी बैलाला घालायची होती तुझी बायकोची काही कशी नाही ठेव 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 अरे समजतं की नाही खाता मी त्याला विचार करून द्या अरे आता
जाऊ दे. आता खाल्ला तर गेला बघा. आता टाकले बघून. औषध. आशीर्वाद आहे राजसेवक. आपला बरा कसं काय चाललाय? एकदम आनंदात चाललाय. कांचन मुघलचे राजे आम्हालाच म्हणतात. आमचे वैभवशाली राज्य किती आनंदी आनंदात चाललंय. आमच्या सुख समृद्धीमध्ये फक्त एकाच गोष्टीची उणीव भासत होती. आम्हाला कोणी संतान नव्हती. पण आता आई महाकालीच्या कृपेनं आमच्या राणी साहेबांनी एका सुंदर युवराजाला जन्म दिला. त्या युवराजाला पाहून मला जितका आनंद झाला तितके दुःखही झाले. युवराजाला जन्म देऊन आमच्या राणी साहेब आम्हाला परत सोडून गेल्या. त्यांच्या नशिबी काहीतरी वेगळे ठेवले असले पाहिजे. पण आता त्या गोष्टीचा विचार करणं व्यर्थय. राजसेवक माधवीताई पाठवून द्या. जशी आपली आज्ञा. माधवीताई युवराजांना जन्म देऊन आमच्या राणी साहेब आम्हाला सोडून गेल्या. तेव्हापासून तुम्ही आपल्या पालना करून युवराजांना पुढच्या गोल्यावर सांभाळलं. त्यांना आईची माया केव्हा तुम्ही पडून दिली नाही. त्याचे उपकार आमच्या खात्याचे तुकडे करून तुझे पाय घेतले तरी फिटणार नाही. नाही महाराज असे बोलू नका. आपले लाडके बाळू आता सर्व तिथे कुलदीपक आहेत आणि त्यांची सेवा करणे ही माझे भाग्य समजते. माधवीताई युवरांच्या खरे आहेत. खरे आमच्या राणी साहेब असल्या ते खरे मात्र तर तुमच्याकडेच मिळालंय. आमच्या युवराजांना 7 पर्यंत सांभाळलं. यापुढे तसेच सांभाळाल अशी मला मोठी आशा आहे. महाराज त्याबद्दल आपण मुलीच काळजी करू नका. त्याची खात्री आहे आम्हाला. यापुढे त्याचे सर्व शिक्षण आणि त्यांना उद्योगात पारंगत करा. सर्व तुमच्या सोपं जाऊ. जशी आज्ञा महाराज. ठीक आहे. यातून युवराज योग्य काळजी द्या. आपले काय मत आहे? महाराज माधवी माझी धर्मपत्नी असते तरी आपल्या युवराजांवर अफाट प्रेम करते आणि म्हणूनच आपल्या युवराजांना सर्व शिक्षणात पारंगत करेल यात मात्र शंका नाही. प्रधानजी तुमचे बोल म्हणजे शिंपडून निघालेल्या मोतीप्रमाणेच आहे. राजसेवक पाठवून द्या. जशी आपली आज्ञा. आशीर्वाद आहे. आम्हाला ताबडतोब बोलण्याचे कारण एखाद्या राजाने आपल्या राज्यामध्ये हल्ला तर केला नसेल ना. तसे असेल तर आम्ही आमच्या प्राणाची बाजी लावून आपला राष्ट्र सदैव उलटा ठेवू. आम्हाला ताबडतोब बोलण्याचे कारण तुम्ही समजताय तिथे काहीच घडलेलं नाही. तुमच्यासारखे शूर सेनापती तोपर्यंत आमच्या राज्यात आहे तोपर्यंत आमच्या राज्याचे नाव उज्ज्वल राहील यात आम्हाला किंवा शंका नाही. तुम्हाला माहितीच आहे आमचे युवराज महाकालच्या 9 कृपेने जन्मले. त्यांना जन्म देऊन आमच्या राणीसाहेब स्वर्गवासी गेल्या. त्यांच्या आपल्याला शांती मिळावी म्हणून येत्या विजयादशमीच्या दिवशी तुम्ही महाकालचे दर्शन घेऊन नंतर राज्याला विराजमान करून हा राजकारभार तुमच्या नावे चालू करावा अशी आमची इच्छा आहे. महाराज आपल्या विचारातील मोलाचे आहे. आपल्या या विचाराने साऱ्या प्रजेला आनंदच होईल. निराश का आमच्या बोलण्याचा आम्ही का झाला? महाराज आपल्या बोलण्याचा आम्हाला आनंद होत आहे. पण काय सेनापती काय स्पष्ट बोला. महाराज आपल्या युवराजमध्ये नुकतीच उमंगलेली पुष्प कळे आपल्या युवराजाला बोबडे बोले बोलता येत नाही. म्हणून तू त्यांचा राज्याभिषेक झाल्यानंतर त्यांच्या संरक्षणाची राजपद आमच्या ताब्यात द्यावी अशी आमची इच्छा आहे. सेनापतींचा मुद्दा वर्तमान काळाप्रमाणे बरोबर असला तर या भविष्य काळात हाच रक्षक भक्षक होणार नाही. त्याच्यावरून म्हणून म्हणतो आपण योग्य तो विचार करावा. शब्बास प्रधानजी खरी तुमच्या बुद्धिमत्तेची तुमच्या छोट्याशा वाक्यात ती महाराष्ट्र जडली नाही हे आमच्या आम्हालाच माहिती आहे. सेनापती महाराष्ट्रावर तुमच्या देण्याची सध्या मुलीच गरज नाही. आणि हो कशीच वेळ आली त्याचा विचार आम्ही नक्कीच करू. महाराज आपल्या बोलण्याचा उद्दिष्ट म्हणजे तहान लागल्यानंतर वीर खोदण्यासाठी तहानेले व्यापरून प्राण गेल्यानंतर त्या पाण्याचा काय करावे काय करते तुम्ही शिकवायची गरज नाही. तेव्हा चांगलं समजतं. तुम्ही आमच्या कोचे बंदे आहात. आमच्या जवळचा पैसे काढते बोलू नका. ठीक आहे. पुरेत म्हणे ती अमावस्या आणि आपण म्हणाल ती पूर्वदिशा आपल्या त्या आम्ही अवश्य पाळू. ठीक आहे. येत्या विजयादशमीच्या दिवशी प्रचाराची तयारी करा. चला तर ज्याप्रमाणे एखादा घर मुंजीवरून सापड नाचतो त्याप्रमाणे तुम्ही महाराजांना नाचवणार. पण तुमच्या समोर आम्ही असे झाले बघू की त्या डोळ्यामध्ये तुमच्या संपूर्ण संसाराची राख रांगोळी झाल्याशिवाय राहणार नाही. राजा चंद्रसेन भर दरबाराचा पार केला त्याचा बदला घेण्यासाठी युवराजांचा राज्याभिषेक होण्यापूर्वी महाकालीच्या चरणी पवित्र नाही
श्यामाजी गायला दिसत नाही. ए श्यामाजी, अरे ए श्यामाजी, अरे ए श्यामाजी. कोल्हापूरला गेलो होतो. यातलं काय नाचवतो म्हणजे काय कोल्हापूरला तमाशामध्ये. कोण तमाशामध्ये कोण आहे कोण आहे तो? मस्त नाचताना एक नंबर घेऊन घेऊन आलो. पण नाचल कसं? नाचला ना. अरे शेतातलं बावलं. असं नाही रे, आम्ही स्वतः मी डोळ्या बघितलंय. अरे पण तमाशा नाचवतो. नाही रे, मग कसं नाचत? नाचतं. अरे हा शेतात उभं करतात तुला माहिती आहे ना? कशाला? ते गहू बी येतात, डुकरं बिकरे येतात, टाकरा बिकरे येतात, त्यांच्यासाठी. नाही रे, माझ्या डोळ्या बघत आहे. माझ्या डोळ्या बघतच होता. अरे तू बोल. तू माझा ऐकत नाही. आणलाय मी पण. हे बावलं बघ, हे बावलं कसं नाचत? नाचतो. मी दाखवलं कसं नाचतो. नाचत? मी नाचून दाखवतो. गाणं मी म्हणतो. हा, बघ म्हण. बघ. हा. हे काय आता? काय घेतलाय? कशाला? काय वाचायला पाहिजे आपल्याला. त्याशिवाय आपल्या नाचता थोडी. हे आधी सांगतो नाचत नाही. तू माझ्याकडे हास्याला बघतोस काय? हा. नाही बघत? तुम्ही बघताव का हो? बघताव ना? आपले चिपळूणचे माहितीत काय? प्रभाकर मोरे माहितीत ना? त्याचं फेवरेट गीत कुठलं? फेवरेट गाणं कुठलं? चालू. याला माहिती आहे, तुला माहिती नाही. अरे काय चालू असू दे. हा, बघ. बावलं नाचत नाही. आता आठवणार मी आज. बघू. हे शालू झोका दे ग मैना. अगं शालू झोका दे ग मैना. अगं शालू झोका दे ग मैना. अगं शालू झोका दे अजून ते नाचत नाही. कसं नाचत? बावला आहे. अरे वरती कसं खाटाव कसं नाचत होतं. तू काय त्याच गाण्यावर नाचत होतं. तुला सांगतो बावला नाचायचं ऐकत नाही. आणि एक गाणं म्हणू काय? त्याच्यावर ते नाचलं आपलं. हे बाबा तुला मी सांगतो त्या बावला आहे तर नाचणार ना. नाचणार बस. अरे नाही नाचणार. माझा विश्वास आहे. हा त्या बावला विश्वास आहे तुझ्यावर नाही. एकच गाणं म्हणतो शेवटचं. आता नाचलं नाही ना. नाचणार खटलवतो बघ. अंगात चल त्याच्या अंगात. हे साजरी बाया काय म्हणे देवाला हो देवा बसा इथं बसा. काय म्हणजे आईशी हा. वडाची पिंपळाला साल लाव आणि वडाची पिंपळाला साल लाव आणि पिंपळाची लाव वडा लाव. वाडाची साल पिंपळाला लावून पिंपळाच्या वाडाला. तरी पण देव आला तरी म्हणतो नाचणार. तू म्हणता का? गाणं माझी इज्जत नाही
आता बघ काय द्या मग काय पाहिजे तो मागशील तर देईन मागशील तर मागशील तर देईन बघ हा पाय जरा लागतील पाहिजे बघ नको असू दे बघ. हे काय करतोस इकडे काय मला हा. काय काय करतो करत नाही. हा. चालू नको तिथे कुठे तुला बघ माहितीये याच्या मागे एक चावी असते चावी असते ती फिरवली हा. की बावला बघा चालतं सावकाश बघ आता अजून हलवायचे नको तो हात चालू झालं बघ आता रात्री बघायचं. हे म्हणतं याय नाचते अरे माझ त्याला आणलं मी आणि त्याच्यावर नाचतोस तू तरी पण तर आणलं मी तुला माझ्या लायकी झालं त्याच्यावर नाचलं माझ्यावर नाचतोस नाही हा? त्याला होतं त्या अरे सोडून पण हे हा. बावला आणलंच खरं आणि विषा बघ माझी एक पण नाही हे तुला माझ्या त्याला घेऊन जातो चाल त्याला प्यायला राजवाड्यात पाळ सोडून बघा कुस्ती करताय राज सेवा वेळ रात्रीच्या आहे. या रात्रीच्या वेळी मला व्यवस्थित ठेवा थोडा वेळ विश्रांती घेतो सेनापती स्वस्त बसणार नाही आम्ही कोणाचे सेनापती असून करता काळ आहे आमच्याच खाली अन्नावरती देवाच्या जगावर जोर सोडणार नाही. नाही सेनापती महाराजांचा खून माझ्या हातून घडलेला नाही. रक्तार मात्र कट्यार तुमच्या ते त्या कट्यार तो रक्तार सेनापती राक्षसा खून करणं सोप आहे पण ते पतावर फार अवघड आहे राष्ट्र आराम करायला ज्या प्रधानीला आपल्या अंड्याकडे बंद ठेवून दिला आणि हो माझ्या प्रेताची व्यवस्थित विल्हेवाट लाव. देतो आम्ही
कशाला महाराजला फोन केला तुझ्यावर ये. गाव काय? मग नाव काय लागाले हे आपल्या दोघांत भांडण होते बारी वाजनची सर्व जबाबदारी आमच्यावर आहे. युवराजांची सर्वस्वी धवल तुमच्या होती. आता नाही कोण सेनापती या गरिबांच्या घराची कशी काय आठवण झाली यापासून सेनापती कोण आले गावची माणसांच्या घरी बसले कोणी घातली कोणाबद्दल बोलतात काय ते स्पष्ट बोला. मग तुमच्या आमच्या निर्माणात महाराजांचा खून केलाय. काय महाराजांचा खून तुम्ही माझ्या पतीचा खून नाही शक्य नाही. माझे पती असे वाईट कृत्य केव्हाच करणार नाही. प्रधानजीला आम्ही रंगे हात करे तोपर्यंत महाराजांच्या खुनाचा निकाल लागत नाही तोपर्यंत या सेनापतीचा लष्करी कायदा कायम राहील. आणि हो बाल युवराजाला उद्या स्वाधीन करा. काय तुमच्या तोंडी करू हे मुळीच शक्य नाही. माणूस, तुम्ही आमच्या उपमाचे बंदी आहात. आमच्या आज्ञेचे पालन करावेच लागेल नाहीतर कठोर शिक्षा भोगायला म्हणजे बरं येतो आम्ही. छत्रसेन महाराजांचा खून झाला नाही. महाराजांचा खून मीच केला. खुनी कोण आणि शिक्षा कोणाला? कित्येक वर्ष मनामध्ये टाकून दिलेली इच्छा आज पूर्ण होणार आहे. महाराज धन्य झालो. एवढे खुश पहिल्यांदाच खुश वगैरे काय हो? कारण आमच्या मनोकामना आता लवकरच पूर्ण होणार आहेत. राजसेवक या ठिकाणी एखादे नाच घालण्यासाठी असतो उत्तम झाले असते. काय नाच गाणं पण महाराज आम्ही नाचून बघणार कोण? एखादी नर्तिका आणली शाबाश. जा ताबडतोब एक सुंदरशी नर्तिका घेऊन या. सध्या कोल्हापुरात आणि सुंदरशी नाजूकशी नर्तिका घेऊन ये बघ. अरे आता जातो कोल्हापूरला सगळी गल्ली गल्ली मला ओळखते पण गल्ली लोक मला ओळखत नाही. आता ओळखतील बरोबर गल्लीतली माणसं मला ओळखत नाही. पण महाराज मी काय म्हणतो माझा आवाज पण काय कमी नाही. माझा आवाज पण काय कमी नाही. असं एकेकाळी ना लग्नात गायचं लग्नात गाय सुरुवात केली की केली. लोक नुसती ना अशा 1000-500 नोट उडवत 1000-500 नोट उडतणार कशा सर्व बंद पडले. पण महाराज मी ऐकलो नाही गाण्याने सुरुवात केली. बोला लोकांनी. बघा गीता उभी मंडपात नीतीन दूर नव्हता पार. गीता उभी मंडपात नीतीन दूर नव्हता पाहत गातात गगनाचा भात धावत जातात संडासात गातात गगनाचा भात धावत जातात संडासात. यात माझी काय चुकी नाही तरी चुकीची त्याने काय केला माहितीये सर्व भागाचा वरचा करता ठेवला. वरचा करता ठेवला लोक खाय खाय लगेच गाण्याचे लोक राहतात थंड. साथीदार एक नर्तिका आणण्यासाठी गेलाय. त्याचा अद्याप कुठे ठाव ठिकाणा लागत नाही. कुठं गेला असं काय सेवा कुठे गेला असेल तो. आणि एक नर्तिका आणण्यासाठी ठीक आहे. सुंदर ओ बाई
माझा मित्र गेला तो कुठे गेला हो तुम्ही ऍड्रेस दिला मी पत्त्यावर आले. बाई ना हुशार आहे त्याने ऍड्रेस दिला की बाई पत्त्यावर झाली. बाई हुशार. महाराज नाच गाणं सुरुवात करा. ताबडतोब सुरुवात करा. आपल्याला कुठली लावणी आहे बैठकीत दिला. बैठक किती लावणी हो मला त्यांना परत माहिती आहे. हो बाई तुम्हाला बैठकीतली लावणी येते का होय ते काय म्हणतात हा मी नाचायला आले तुम्हाला कोण बोलू शकत नाही. हो हा तो म्हटलं काय करायचं सुरुवात करायची का? करायची करायची महाराजांचा हुकूम का माझा हुकूम म्हणजे सर्वांचा. तू बाई बनका बिनका म्हणला की काय मग बैठकीत लावली पाहिजे ना. हा. बसूनच म्हणणार. म्हटलं मानका बिनका म्हणला की काय पण बाई एवढ्या वरून बसतात एवढ्या वरून मला वाटलं मानका बिनका म्हणला काय जाऊ दे. महाराज माझा मनका आहे मग बाई तुम्हाला काय पाहिजे का वाटी आणि वस्त्र द्या. वाटीने वस्त्र हो महाराज तुमची दाढी करायची काय मागचं बघा वाटीने वस्त्र मी काय म्हणते हा वाटीमध्ये पान खाऊन ठेवून खायला हा. वस्त्र पाहिजे तोंड पुसायला. ते वस्त्र काय हो महाराज एक जाऊ मग मला वाटतं वस्त्रा दाढी बिडी काढायची एक जाऊ मग अजून काय बाई माईक पण लागेल. हा मालिक आणतो काय टेन्शन घेते हॅलो सुंदर करायला लागल्या की काय आय वोल्ड सुरुवात करायची का? माझा हुकूम म्हणजे सर्वांचा हुकूम सांगितलं ना मगाशी हो हा मग करा लाज जरा पाहुणा जरा तुझा नवो म्हणतेस काय हो प्रथम सुरुवात करताना देवाचं नाव घ्यावंच पण लागतं. डायरेक्ट तुझं ना मग हो काय तुझं ना मग तुझं काय तुझं अरे तुझं ना मग सुरुवात करायची का? तुझं तर तुझं कर माझं काय वाटतं लाज जरा पाहुणा जरा जनाची मनाची पोटासाठी घासते मी काळवा गुडाची पोटासाठी घासते मी. पोटासाठी घासते हे बाई काय म्हणतेस काय गप पोटासाठी घासते काय घासते गप काय चुकून गेली. गप गप काय म्हणते बघा मला पोटासाठी घासते हा बोला ऐकतो. गाणं म्हणायला लागले हा. किती असते हा. बसून गाणं म्हटल्यावर घासते कसा कमाल चाललाय मला तो चेहरा माहित आहे. मला वाटलं ही घासते का म्हणजे घासतं तरी म्हणायचं आणि प्रधानजींना या ठिकाणी हजर करा. रावणपासून रंकाळपर्यंत सारी ही प्रजा आमच्या प्रधानजीला माळाचा मुद्रा करते. तेच प्रधान आज हातामध्ये हातकड्या घालून आमच्या समोर खाली मानणे उभे हे आम्हाला लढे जास्त वाटत आहे. सेनापती माझ्या हाती जंजीर म्हणजे तुमच्यासारख्या हरामांचं प्रतीक आहे. तुम्ही महाराजांचे संशय खुन्यात तुम्हाला निर्दोषपणा पटवायचा असेल तर आम्हाला सांगा.
आम्ही योग्य तो न्याय देऊ. न्याय हो. न्याय देवतेचा न्याय महाराजांबरोबर केव्हा स्वर्गवास झाला इथे राहिलाय तो फक्त तुमच्यासारख्या हराम्यांचा अत्याचार. महाराजांच्या खुनाची कबुली द्या. आम्ही बरेच काही करू शकतो तुमच्यासाठी. महाराजांच्या खुनाची कबुली. हो. अरे माझ्या हातून तुला गुन्हा घडलाच नाही तर माफी मागण्याचा प्रश्न येतो. तुझ्यासारख्या महाकाळाच्या बदली वाटलं तुला. अरे हराम करानो तुम्ही किती माझा छळ केला तरी हा प्रधानजी एक वेळ मोडेल पण तुमच्या समोर कधीच चुकणार नाही. अजून विचार कर. महाराजांच्या खुनाची कबुली दे. आम्ही तुला जीवनदान देऊ शकतो. नाही एक वेळ नाही 7 वेळ सांगीन. महाकाळीची शपथ घेऊन सांगतो महाराजांचा खून माझ्या हातून घडलेला नाही. नशिबाचा खेळ कसा चाल रे, नशिबाचा खेळ कसा चाल रे, प्रीत वेळ दोन पक्षी दूर झाले रे, हो प्रीत वेळ दोन पक्षी दूर झाले रे. ज्याप्रमाणे महाराजांचा खून केलाय त्याप्रमाणे उत्तर करू लागेल. तेव्हाच्या सेनामध्ये मला शांती लाभेल. आणि हो पारा व्यवस्थित ठेवा. बरं येतो आम्ही. गेले जीव जाऊन गेले जीव जाऊन गेले. अरे
मारल्याशिवाय नाही. महाराजांचे पालतू कुत्रे अरे आमच्या शिपाई मला जल्दी मुक्त करा. जल्दी मुक्त करा. मी तुम्हाला बोललं तर मला काय द्या? चकली, दारू, चिवडा. शिपाई मला जंजीर मुक्त करा. राज्यातून जाईपर्यंत जर का आरडाओरडा केला तर काट माझ्याशिवाय हे लक्षात असू द्या. मुक्त कोणी गेले काय सांगितले? 12 व्यवस्थित ठेवा. आता चला ताबडतोब तो डोंगराच्या आड मार्गाने आपल्या घरी जाण्याच्या प्रयत्नामध्ये असेल त्याचा पाठलाग करूया. चला तर. काय करावे? करीनाची झाले आहे काही महाकाली. तूच मला यातून मार्ग दाखव. माधवी अगे कोण धीर देत आहे? तू एवढी उदास का? अगं बोल. मी आलो. बोल काहीतरी. तुमच्यासारखे दिवशी माणसावर बोलण्याची काहीच गरज नाही. तुम्ही आपल्या महाराजांचा खून केला. तुम्ही खुन्यात खुनी. नाही माधवी नाही. साऱ्या जगाला मला खुनी म्हटलं तर त्याची मला पर्वा नाही. पण तुझ्या मुखातून हे शब्द ऐकून मनाला फार वेदना होत आहे. महाराजांचा खून नाही. महाराजांचा खून मी नाही केलेला. त्या सेनापतीने कपट कारस्थान लुटून राजगाडीसाठी राजराज्यासाठी आपल्या महाराजांचा खून केला आणि कुणाचा घोटाळ माझ्यावर घेऊन मला अंधार कोठडीत बंद करून ठेवलं. आई महाकाळीच्या आशीर्वादानं मी सुखरूप सुटलो आहे. आपण चुकल्याची तुम्हाला समाधान होत आहे. तो सेनापती आपल्या घरी आला होता आणि त्या सेनापतीने युवराजांना घेऊन दरबारामध्ये हजर राहण्यास सांगितले. न हजर राहिल्यास कडक कारवाई करण्यात येईल असे सांगितले. म्हणजे तो महाराज इथपर्यंत पोहोचलाच तर म्हणजे माधवी आपल्या युवराजांच्या जीवाला धोका आहे. हो, तो सेनापती युवराजांना सुखाने धोका देणार नाही म्हणून म्हणते युवराजांना घेऊन जंगलाच्या दिशेने पळून जा. माझी शपथ आहे तुम्हाला. नाही माधवी नाही. युवराजांना घेऊन जाऊन तुला एकटीला सोडून हे माझ्यासारख्या वीर त्याला शोभा देत नाही. युवराजांच्या रक्षणासाठी तुम्हाला ते करावेच लागेल. माझी मुली चिंता करू नका. ठीक आहे माधवी. तुझ्या हट्टापायी आणि महाराजाला दिलेल्या वाटण्यापायी मी युवराजांना घेऊन जाईल. पण तू स्वतःची काळजी घे. येतो मी. ठीक आहे. पापी माणसा माझ्या पट्टीवरती कुठल्या कुणाचा आला गेला आणि हो प्रधानजीच काय युवराजांचा केस नंतरच पडणार नाही. तरी हा सेनापती त्यांना शोधल्याशिवाय राहणार नाही. आज तुझा खात्मा करतो म्हणजे झालं. माधवी सांभाळ. शोध घेत इथपर्यंत येऊन पोचलो. परंतु त्याचा कोठे ठाऊक लागत नाही. कोठे बरे गेला असेल तू.
पारंगत झाले, पण ते कोण आहे, त्यांची ओळख काय आहे हे जर मी आज त्यांना सांगितलं नाही तर आतापर्यंत केलेली मेहनत सर्व व्यर्थ जाईल. पण कसं सांगणार हेच काही कळणच झालं आहे. बाबा कसला विचार करताय आपण? बाळ, आम्ही तर आपलाच विचार करत होतो. म्हणजे बाबा मी काय समजलं नाही. बाळ, तू आतापर्यंत मला बाबा म्हणालास, पण तुझा खरा पिता मी नाही. बाबा असं का म्हणताय? माझं काही चुकलं आहे का? नाही बाळ, तुझं काही चुकलं नाही, पण मी काय सांगतोय ते नीट आहे. काळजावर दगड ठेवलाय. कांचनपूर नगरीचा राजा हरिश्चंद्र यांचा तू सुपुत्र आहेस. काय? हो, आणि या राज्याचा मी एक प्रधान आहे. तुझी आई तुला जन्म देताच स्वर्गवासी झाली. त्या सेनापतीने कपट कारस्थान नसून राजगादीसाठी राजलांछेसाठी तुझ्या पिताजींचा खून केला आणि खुनाचा खोटा माझ्यावर घेऊन मला अंधारे कोठडीत बंद करून ठेवलं. आई महाकाळीच्या आशीर्वादानं मी सुखरूप सुटलो आहे. पण तुम्ही कोण आहात, तुमची ओळख काय आहे हे जर तुम्हाला पटवून द्यायचं असेल तर त्यावर एकच उपाय, आणि तो म्हणजे हा लकोटा वाचा, म्हणजे सर्व काही समजेल तुम्हाला. बाबा तुम्ही माझे बाबांसून खरे परमेश्वर आहात. तुम्ही आपल्या स्वामी भक्ती करिता आपले प्राण पाहायला लावून मला लहानाचे मोठे केलं, सर्व युद्ध करत पारंग केलं. खरंच आपण धन्य आहात. कुमार, त्या तुकातच आमचं कर्तव्य करत. आता आपला एकच ध्येय, आणि ते म्हणजे आपलं राज्य आपल्याला परत मिळवायचं आहे. होय बाबा, आता आपल्या शांत बसून चालणार नाही. त्या सेनापतीवर आपल्याला चाल करून गेलंच पाहिजे आणि आपलं राज्य परत कुमारचा तडकाफडकी निर्णय करून त्या सेनापतीवर चाल करून गेलाय. पण तो ठराला युवराजांचं बरोबर तर करणार नाही ना. नाही, युवराजांच्या मदतीला गेला पाहिजे. कित्येक दिवस झाले, पण त्या प्रधानचा कुठे ठाव ठिकाणा नाही. अरे पाठच्या गेटवरती पारा द्या. आता आल्याला लगेच जायचं. कारण तो प्रधान आपल्या पाठच्या गेटवरती आपल्यावरती हल्ला करू शकतो. आणि पाठच्या गेटवरती पारा द्या. मी जातो मग हे विचारा. मी जातो मग धंदा तोच नाही धंदा. शायनिंग मारतो का ऐका? अजिबात नाही शाही टाइमपास आहे. महाराज गेलाय टाइम काय बघू नको. बुलेट घेऊन आलो. बुलेट घेऊन आलो. कसं गंडीवलं? पावणे 4 ला पावणे 8 ला जा म्हणतो त्याने पाठच्या गेटवरती पहारा द्या. मी काय म्हणतो तो थोडा गेला ना मी धाकटा काय वाटलं. त्याने पाठच्या गेटवरती पहारा द्या. या तुम्ही आवाजाला काय काय होतं काय? राष्ट्रवाद पालन करा. जा म्हणतो त्याने पाठच्या गेटवरती पहारा द्या. या तुम्ही. तुम्हीच बोलत आहे, मी तुला पकडले. पाटील या तुम्ही आवाजाला काय काम होतं का मला? आगाऊपणा बंद करायचं. समजतात जा म्हणतो त्याने पाठच्या गेटवरती पहारा द्या. या तुम्ही. काय चाललंय काय? पाटील या तुम्ही. पाटील या तुम्ही. काय चाललंय? बाहेर जाणाऱ्या माणसाला प्रत्येक वेळी या म्हणून म्हणावं लागतं. म्हणत तुम्ही जा आणि पाठच्या गेटवरती पहारा द्या. या तुम्ही. काय असं नाव घे. मी जातो पाटील. महाराज बोला महाराज बोला लवकर. महाराज जंगली आवला महाराज. शब्द म्हणतो ना. त्या प्रधानीचा अर्ध्या युवराचा शोध लागला. त्या युवराचा महाकालीच्या चरणी बळी दिला की या संपूर्ण नगरीचा हा राज होणार आहे. तुझ्या बाबाच्याकडे बनले म्हणून म्हणतो आमचे राज्य आमच्या स्वाधिकारी चालतो इथून. उन्मत्त पोरा कोण आहेस तू आणि इथे येण्याचे कारण? अरे सेनापती तू मला काय ओळखणार? तुझ्या हत्याकांडातून वाचला युवराज आहे. अरे आम्ही कोणाची हत्याही केली नाही.
आणि हत्याला म्हणण्याची जर हिंमत झाली तर पोळा ती पंचाने तुला जिवंत सोडणार नाही समजलास? अरे सेनापती, तुझ्या दडपशाही राज्याचा आज माझ्या हातून अंत होणार आहे. विश्वासघाताने तू माझ्या पिताजींचा खून केला आणि मला जीवनदान देणाऱ्या प्रधानजींना जन्मभर यातना भोगायला लावल्यात. पण आज नाही, आज या युवराज तुला जिवंत पुरावा काय? पुरावा हा गेलो कोटा वाट, मग सर्व काही समजेल तुला. मला पुरावा देखील तू माझ्या हाती दिलाय. आता तुला जिवंत सोडणं शक्य नाही समजलास? युवराज या युवराजला उद्या येणाऱ्या विजयादशमीच्या दिवशी मला महाकाली चारचाटी बळी द्यायचा आहे. तुझ्या युवराजवरती व्यवस्थित पहारा ठेवा. बरं, येतो आम्ही. राजसेवक याला घेऊन जा, घेऊन जा. त्या युवराजला महाकालीच्या चांदी बळी दिला. त्यासाठी थोडा काय करावे ते काही कळेनासे झाले आहे. एका सुंदर राजकुमाराला दादासाहेबांनी कैद केले आहे, पण ते कोण आणि त्यांचं नाव काय हे काही कळेनासे झाले आहे. पण हो, दादासाहेब रंगमहाला झोपी गेले असतील, त्यामुळे लकोटा मिळवण्याची हीच एक योग्य संधी आहे. राजकुमार आहे आणि दादासाहेबांनी त्यांची अशी अवस्था केली आहे. पण राज्यासाठी रात्री मी दादासाहेबांच्या खिशातील लकोटा वाचला होता, पण काय करणार, आकाशात चंद्र आणि हात कसे पोचणार अशी अवस्था आता माझी झाली आहे. आपण कोण आहात आणि यातल्या प्रेमळ भाषा का करताय? कित्येक दिवस झाले मला अन्न पाण्यापासून तडपडून ठेवलंय. मला थोडं पाणी मिळेल? थांबा, तुम्हाला पाणी मी घेऊन येते. एखाद्या माणसाचा जीव पाण्या वाचून तडपडत असेल तर त्याला पाणी देणे धर्म आहे की पाप? तू मला शिकू नकोस. काय करायचे काय मला चांगलं ठेवाय. माझी बहीण आहे स्मृती, या क्षणी तुला कवर ठाम आहे समजले? दादासाहेब, तसं असेल तर तुम्ही माझाही प्राण घ्या, पण हे लक्षात ठेवा, प्रत्येक माणसाने केलेले कृत्य हे नेहमी भोगावेच लागते. तू माझ्या डोळ्यात काही छान चालतो दोन राजसेवक राजशिव, आपला कार्य कसं काय चाललाय? अगदी व्यवस्थित, अगदी व्यवस्थित. ज्या ठिकाणी युवराज कैदेमध्ये आहे त्या ठिकाणी आपला पारा कसा काय चाललाय? एकदम आनंदी एकदम आनंदी आनंदामध्ये. हरराम खुरानमध्ये या ठिकाणी अंजली गेली कशी? कशी गेली? अंजली कशी गेली? कशी गेली? कशी गेली? मला विचारता काय वाटत नाही? का करीना कावला ची करीना चिमणी, चिव चिव. काय करीना
कशी करी ना चिमणी एवढ्या मोठ्या अरण्यात अंजली कशी गेली? पारा होता की धोपा घडवला राष्ट्रभक्त या युवराजला उद्या सूर्योदय होण्यापूर्वी महाकालीच्या मंदिरात घेऊन या. जर दगाबट्टा करण्याचा प्रयत्न केला तर दोघांची गर्दन दडावेळी केल्याशिवाय राहण्याचा आज्ञेचे पालन करा. बरं येतो आम्ही. आमच्या महाराजा बहिणीवर कशाला लाईन मारत होता? मला सांगायचं ना, मी सेटिंग लावून दिली असती. सूर्योदय होण्यापूर्वी या युवराजला महाकालीच्या मंदिरामध्ये घेऊन या. सूर्य आला येत ना. मी काय होतो सेटिंग लावून तुम्हाला राज्यात आम्ही दोघांनी वाद केला. मी राजा आज सेनापती. तुम्ही आमचे राजा. युवराज तुला या महाकालीच्या मंदिरामध्ये बळी देणार आहे. तुझी जर शेवटची इच्छा असेल तर आमच्या समोर प्रकट करू शकतो आणि नसेल तर मरणास तयार हो. आमच्या महाराजांचा खून केलास. आज कुमारांचा बळी देऊन हे राज दरबार हे राजसिंहासन हस्तगत करण्याचा प्रयत्न करतोय. पण लक्षात ठेव, जोपर्यंत आपण आमची जिवंत आहे तोपर्यंत हे राज्यच काय राज्यातील मातीचा कण सुद्धा मिळाला. एक माझ्यातून जिवंत सुद्धा पण ह्यावेळी माझ्यातून जिवंत सुद्धा समजतात. बघ पाहतो पाहूया त्या मार खाऊन लय हे काय आज महाराज आम्हाला बेस्ट साहेब उद्या सकाळी बसायची पण वाटी केला नाही. मी काय म्हणतो काय महाराज, आज तुमच्याबरोबर माझा साथीदार युद्ध खेळणार. तू खेळायचं माझ्यामध्ये तू खेळायचं. पण माझी इथं लायकी आहे. लायकी अजिबात घालवू नको. तू खाणार होता मोठ्या पुढे कसं तू खेळणार ना, तुझा किती भरोसा माहिती काय? एवढा विश्वास आहे ना, नाही विश्वास आहे. तुला येतोय वाढना जमते काय बघा बघू. पण ये अर्थात कसं अरे आम्ही उलट धर ह्याच्या डायरेक्ट तिथं तर पुढं पाठवणं बस काय बस जास्त एका भटक्यात पुस्तक पिशा एक एक मंत्र म्हणतो. तुला मंत्र देव बसायचो काय कुठला तो पुढचा हा म्हणत आहे हा बघ शक्ती दे प्रभू. शक्ती भेटली. या तुम्ही काय तुम्ही गेले कुठं पाडून मिळून तुझ्या काय मागत काय पळून मिळून गेले
महाराजांना तिथे